रिस्पॉन्स अतिशय छान आहे. लोक खूप छान प्रतिसाद देतात आम्हाला आणि त्यांच्या समस्या आमच्या पुढे मांडतात की तुम्ही आलाय पण आम्हाला ह्या समस्या आहेत. मग आम्ही त्यांना सांगतो की याच्यावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून आम्ही 100% तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. जसं की आता हा मेन रोड आहे, आता सध्या आम्ही ह्या भागात आहोत. हा मेन रोड चांगला झालाय, पण जे इथे सगळे वस्ती प्रमाणात आहेत पण त्यांना रस्ते नाहीयेत, किंवा आता हे जे लाईन झाल्यात त्या लोखंडी लाईन झाल्यात पाईपलाईन, पण त्यातून पाणीच येत नाही. मग त्यातून त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करू. अशा अनेक त्यांच्या समस्या आहेत, त्यांना आम्ही तोंड देतो. आमची फॅमिली पहिल्यापासून समाजकारण करत आली आहे. ह्याच्यात मी नाही असं नाही, मी होते, पण प्रामुख्याने समोर पहिल्यांदा आलीये. माझी पूर्ण फॅमिली माझ्या सोबत आहे आणि ते क्षणोक्षणाला माझ्यासोबत राहतात आणि सामाजिक लोकांमधून जे पुढे येतात, त्यांचे प्रश्न येतात, ते त्यांना सोडवण्याचा तेही तेवढाच प्रयत्न करतात जितकी मी आणि माझी फॅमिली करत आहे. तरुणांसाठी म्हणजे आता प्रत्येक जण शिक्षणाच्या एवढं म्हणजे पूर्ण प्रयत्न करतो की प्रत्येक डिग्री प्रत्येकाच्या कुठली ना कुठली डिग्री घरात आहेच. म्हणजे इथे ग्रामीण भाग असला तरी प्रत्येक घरामध्ये 2-3 जरी डिग्री घेऊन बसलेले उमेदवार आहेत आणि आमच्या या घरात येणाऱ्या सुनाही फुल डिग्री घेतलेल्या आहेत, पण त्यांना इथे कामच नाहीये. किंवा ज्या बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्यांचं एज्युकेशन थोडंसं कमी आहे, पण त्यांना उद्योगधंदे काही आहेत, पण त्यांचा जो माल आहे, स्टॉक आहे, तो सेल करण्यासाठी त्यांना बाजारपेठ अवेलेबल नाहीये. मग त्यांना बाजारपेठ अवेलेबल करून देणं, किंवा जे युवा पिढी आहे, शिकलेले आहेत, मग त्यांना पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, अनेक ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं. त्यांच्यासाठी इथे काहीतरी उद्योगधंदे उभा करणे किंवा त्यांना ते त्यांची संधी, त्याच्या एज्युकेशनचं काहीतरी सार्थक व्हावं याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. विकास मला असं म्हणायचंय की त्याच्यावर मी एकच सांगेल की आम्ही चालतोय आणि आम्ही ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. आमची कुणासोबतच बराबरी नाही आणि कुणासोबतच तुलना नाही, पण आमच्यासोबतच शर्यत आहे आणि आमचं पूर्ण आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे ग्रामीण भागांना. मी सगळ्यांना असं आवाहन करेल की तुमचे सर्वांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू दे आणि सर्वांनी, मला माहितीये सर्वजण मला भरघोस मताने विजय करणारच आहेत, असं मी सगळ्यांना विनंती करते. आणि येत्या 7 तारखेला शनिवार आहे आणि त्या दिवशी सर्वांनी मतदानाला जावे आणि मतदान करावे ही सगळ्यांशी माझी नम्र विनंती आहे.